नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाईम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. सीएम म्हणजे करप्ट मॅन, करप्ट मंत्री हे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. ते करप्ट आहेत, त्यांना टेंडरमध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे. ते आईस्क्रीमही खातात तर टेंडर ब्रोकरेजचं खातात. ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर मधला फरक त्यांना कळत नाही. ते आपल्या महाराष्ट्राचं वाटोळं करायला निघाले आहेत. मुंबईचं वाटोळं करायला निघाले आहेत. 6080 कोटींचा घोटाळा मी एक्सपोज केला आहे. त्यावर मी आजही ठाम आहे. येणारं सरकार आपलं आहे. सरकार आल्यानंतर ज्यांनी घोटाळे केले ते जेलमध्ये जाणार म्हणजे जाणारच, असा इशारा स्माशी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी मराठी कलाकारांची चांगली शाळा घेतली आहे. राज ठाकरे म्हणाले, तुम्ही जर एकमेकांना मान दिला तरच तुम्हाला लोकांकडून मान मिळेल, नाही तर तो मान तुम्हाला मिळणार नाही. आपला मोठेपणा आपण जपला पाहिजे. तुम्ही इतरांना मोठं म्हटलं पाहिजे, दुसऱ्यांनी तुम्हाला मोठं म्हटलं पाहिजे, पण आज तुम्ही एकमेकांना ज्या छोट्या नावांनी शब्दांनी हाका मारताय हे इतर लोकांसमोर होता कामा नये, असं म्हणत राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांना फैलावरच घेतल्याचं पाहायला मिळालं. मागे एकदा अशोक सराफांच्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्यांना मी सरच म्हणतो. ही सर म्हणण्यासारखीच माणसे. यांना सर म्हणायचं नाही तर पब्लिकली मामा आले का म्हणायचे. सख्खे मामा लागतात का तुमचे ते? इतका मोठा कलावंत आहे ना तर म्हणा ना सर, असे म्हणत राज ठाकरे यांनी कलाकारांना ठणकावलं आहे. अभिनेता सलमान खानचं पनवेलचं फार्म हाऊस खूप प्रसिद्ध आहे. मात्र त्याच्या फार्म हाऊसमध्ये बेकायदा घुसण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तारा तोडून सलमानच्या फार्म हाऊसमध्ये घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या 2 तरुणांना सुरक्षा रक्षकांनी पकडले आणि पनवेल पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या दोघांकडे बनावट आधार कार्ड सापडले असून गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. अखेर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. सलमान खान याला भेटण्यासाठी 2 तरुणांनी घुसखोरीचा हा खटाटोप केल्याचं चौकशीत म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बद्दल केलेली आक्षेपार्ह टिप्पणी मालदीवला भारी पडताना दिसते. आधी सोशल मीडियावर मालदीववर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरू झाला. त्यानंतर भारतीय दिग्गज ट्रॅव्हल कंपनीने मालदीवमधील फ्लाईट्स बुकिंग रद्द केली. आता भारत सरकारने मालदीवच्या हाय कमिशनरला बोलावून घेतलंय. भारत सरकारच्या आदेशानंतर मालदीवचे हाय कमिशनर इब्राहिम साहिब भारताच्या परराष्ट्र मंत्रालय कार्यालयात दाखल झाले. तिथे स्पष्टीकरण दिल्यानंतर तिथून रवाना झाले. मालदीवच्या महिला मंत्री मरियम शिवना यांनी पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. भारताने हा मुद्दा मालदीवच्या मोहम्मद मुइझ्झू सरकारसमोर लावून धरलाय. मालदीवमध्ये भारताच्या उच्चायुक्ताने मंत्र्याच्या टिप्पणीवर कठोर शब्दात आक्षेप नोंदवलाय. खासगी लक्झरी बसला अपघात झाल्यास मालकही दोषी ठरणार आहे. भीषण अपघाताची जबाबदारी चालकाबरोबरच मालकावरही टाकणारा प्रस्ताव परिवहन विभागाने केंद्राला पाठवला. या प्रस्तावावरून वाद निर्माण होणार आहे. केंद्र सरकारच्या हिट अँड रनचा नवीन कायद्याला देशभरातील ट्रक चालकांनी विरोध केला आहे. त्याचवेळी अपघाताची नवीन जबाबदारी मालकावर टाकण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाने तयार केला आहे. बस मालक चालकाला 8-10 तास गाडी चालवण्यास भाग पाडतात. तसेच नादुरुस्त बस रस्त्यावर उतरवल्या जातात. यामुळे या पद्धतीचा कायदा आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.